सुधार प्रणासातील एका भ्रष्ट अधिकाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे। सुरेश चटणकर नावाच्या अधिकाऱ्यावर शेकडो कोटींचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप यावेळी करत मनसेने मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार पोहोचवली आहे। मनसेचे प्रदेश अध्यक्ष उमेश उतखेळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा गोळा, मौजा चिखली देव, मौजा नरखेड आणि खसरा क्रमांक 238/4 व इतर जमिनींमध्ये अपहार, बनावट बिल तसेच विकास निधीचा दुरुपयोग करत शासकीय यंत्रणाला चुना लावण्यात आला आहे। या प्रकरणातील गंभीर स्वरूप पाहता मनसेने यापूर्वीही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने आता संपूर्ण पुराव्यांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची कबुली समोर आणली असल्याचा मनसेचा दावा आहे। 13 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागपूर सुधार प्रणासातील प्रकरणावर मोठा पर्दाफाश केला असता मनसेचे उमेश उतखेळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नागपूर शहरातील मौजा गोळा, चिखली, कमठा, नरखेड, ओझोडा अशा विविध भागांतील जमिनीवर आणि प्रकल्पांवर बनावट दस्तऐवज, बनावट बिल आणि खोटी कामं दाखवून कोट्यवधींचा अपहार करण्यात आला। या भ्रष्टाचारात अनेक लहान भूखंडधारकांना नोटिसेस देऊन त्यांना त्रास देण्यात आला असून एकंदरीत सुमारे 11 लाख रुपयांचा खोटा आराखडा तयार करून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे। या सर्व प्रकरणांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार देऊनही चौकशी झाली नसल्याने अखेर मनसेकडून स्वतः विभागीय कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या कबुलीचा पुरावा सादर करण्यात आला असून मनसेचा आरोप आहे की या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नागपूर सुधार प्रणासाच्या नावावर फसवणूक केली असून या भ्रष्टाचारातील दोषींवर कडक कारवाई व्हावी ही मागणी यावेळी केली जात आहे।